आणि त्यांच्या माध्यमातून या नाईट स्पर्धेचं आयोजन आणि ते देखील मालिकावीर टू व्हीलर बाईक 3 स्पोर्ट्स सायकल घेऊन मात्र हे आयोजक स्पर्धेमध्ये उतरले आणि भरपूर चांगलं आयोजन प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मी सर्व संघांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल। सर्व समालोचक 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज इथे आपण ऐकला। सर्व आमचे करदर अंपायर्स स्कोरर लाईव्ह टेलिकास्ट टीम डीजे ऑपरेटर सर्वांचं मनापासून मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। लास्ट ओव्हर या स्पर्धेमधला शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचे 6 बॉल सवाल 1.5 लाखाचा आहे। चॅम्पियन कोण बनेल 1,50,000 हे पारितोषिक कोणत्या संघाला जाईल। 6 बॉल 16 धावा 6 चेंडूमध्ये 16 बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज आलाय संदीप पाटील। संदीप पाटील ऑन द राईज हा फटका ऑन साइडला कॉर्नर रिजनच्या बाहेर भूषणचा धमाका षटकार। आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं। खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार कोणी मारले हा प्रश्न विचारला तर एकमेव नाव असेल भूषणचं, कारण त्याने संपूर्ण इनिंग मध्ये षटकार चौकारांचा वर्षाव केलाय आणि याही वेळेला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। मॅच अजूनही संपलेली नाहीये। शिवकर संघ हार मानणारा संघ नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा हा संघ आहे। आज तागायत आपण पाहिला यंदाच्या हंगामामध्ये शिवकर संघाची कामगिरीचा आलेख ग्राफ्स आपण जर पाहिला तर दिवसेंदिवस प्रत्येक स्पर्धेमध्ये हा उंचावत गेला। याचं कारण आहे शिवकर संघाचे हे सर्व यंगस्टर, याचं कारण आहे शिवकर संघाची युनिटी, याचं कारण आहे शिवकर संघाचा परफॉर्मन्स। 5 बॉल 10 मिस टायमिंग आहे, विकेटची शक्यता आहे। संदीप पात्रा आला झेल खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल उडाला, झेल टिपला, मैदानाच्या बाहेर जावं लागेल। भूषण मात्रे या फलंदाजाला 4 बॉल 10। माळी साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलंय, अप्रतिम। खरं तर त्यांचा आवाज कोणत्या स्पर्धेमध्ये नसेल, डीजेच्या माध्यमातून अशी स्पर्धात नसेल। खरं तर समर्थ शतकामध्ये त्यांनी आमच्या समोर समालोचन देखील केलं। सोयरे 4 बॉल आणि 10 धावा। उत्तम करदर कवी गायक 7,000हून अधिक संगीतबद्ध केले त्यांचे गाणे आपण ऐकले। कंचन पालकर तुमचा आकडा चुकीचा होता, 7,000 प्लस गाणी त्यांनी आतापर्यंत गायली। लावणी अनेक शक्तितुराचे संगीत आणि त्याच वेळेला आपण भक्तिगीतं त्यांच्या माध्यमातून ऐकली। यावेळेला आपण पाहता नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय 4थ्या क्रमांकावरती रक्षित मात्रे रक्षण करेल का संघाचं। 4 बॉल आणि 10 धावा, अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांचं समीकरण। शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का, कारण जास्तही संघ आपण पाहता सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज बघा दष्टपुष्ट, तरी रुपेश मात्र नाही आहेत बॉडी, अतिशय ताकदवर खेळाडू या संघाचे। यावेळेला आपण पाहता रक्षित मैदानाकडे चाललाय 4 बॉल 10 चं समीकरण। बॉलिंग मार्क मध्ये संदीप पाटील सज्ज होताना राऊंड विकेट। यावेळेला हुक केला बॉलला, मागे खेळले, फाईन लेगचा फील्डर डाऊन द बॉल विरुद्ध दिशेने झेलचा प्रयत्न होता, झेल सुटलाय आणि बॉल त्या ठिकाणी अडवला अगदी लास्ट मोमेंटला। क्या बात आहे, रिले फील्डिंग, कौतुक करावं तितकं कमी या ठिकाणी खेळाडूंचं। आणि बघता बघता 3 धावा देखील या बॉलवरती मिळाल्या। जासई संघाला फायनलचा सामना तो देखील आता हाय व्होल्टेज होत चाललाय। बघा पुन्हा एकदा चेक केलं जाईल सीमारेषा लगत या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्या त्याला तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन एकदा बघून घ्या। बॉल सेफली हँडल केला आतमध्ये की नाहीये, झेलचा प्रयत्न होता, अगदी 2 हातांच्या मधून बॉल पडला आणि त्यानंतर सीमारेषाच्या दिशेने जाताना लास्ट मोमेंटला ऑन स्क्रीन स्लो मोशन मध्ये आपण पाहत आहे शेवटचा क्षण, पुढचा पाय, त्यानंतर हात टाकत त्या ठिकाणी बॉलला अडवला, सेफ आहे, त्यामुळे 1 रन वाचवली क्षेत्ररक्षकाने। यस, आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे। 3 धावा या बॉलवरती मिळाल्या, 3 बॉल 7, 3 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण। चॅम्पियनचं टायटल पटकवायचं आहे दोन्ही संघांना। कधी एक संघ
मानकरी होईल चॅम्पियनचा, तर एक संघ असेल रनरअप. हार जीत हे खरं तर नाण्याच्या दोन बाजू आहेत क्रिकेटमध्ये, किंवा प्रत्येक खेळामध्ये. एक संघ जिंकेल तर एका संघाला पराभूत व्हावंच लागेल. 3 बॉल 7 चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. 28वा धाव फलकावरती आल्या. जयदीप म्हात्रे बंटी मैदानामध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 7 चं समीकरण. नेक्स्ट बॉल बागपुटला आले, स्टिअर केला बॉलला, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये खराब फिल्डिंग आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. संघर्षमय निर्णायक चौकार. गॅप मध्ये फटका खेळणं सोपं नाहीये आणि बरोबर गॅप शोधला जयदीपने. आता 2 बॉल 3 धावांचं समीकरण. मिस्टर UPL उरण प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची चमकदार कामगिरी पाहिली. 2 बॉल 3 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. जर का पुढचा बॉल डॉट आला, जर का पुढच्या बॉलवरती विकेट मिळाला तर मॅच मध्ये आणखीन मजा येईल. असा सामना आपण पाहिला होता धाकटी जुई आणि उसारली या दोन संघांमध्ये. 1 बॉल 3 वरती सामना आला आणि जयेशने षटकार ठोकला होता. आणि यावेळेला जर का पुढचा बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र आणखीन हा सामना तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. अपेक्षित मॅच मेगा फायनलचा सामना कसा असावा खरं तर हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. 2 बॉल 3. यावेळेला डॉट बॉल. जे प्रेडिक्ट केलं तेच घडलं बघा. खरं तर आता जे आपण या ठिकाणी भाष्य केलं होतं, भविष्यवाणी मरतो तेच घडलं मैदानामध्ये. आता शेवटचा 1 बॉल 3 धावांचं समीकरण. या स्पर्धेचा वाघाची वाडी चषक 2025चा मानकरी कोण बनेल? जासई की शिवकर. 1 बॉल 3. डीजे आपण रेडी राहा खरं तर या मुवमेंटसाठी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी, जोरदार टाळ्या होऊ द्या संपूर्ण स्पर्धेसाठी. शेवटचा 1 बॉल 3 धावा. फटका आपण पाहता लॉफ केला बॉलला ऑन साइडला. सेकंड कंप्लीट, तिसरी होईल का? पैकी खराब, तिसरा रनचा प्रयत्न. इथे मात्र रन आउटची शक्यता. शिवकर संघ चॅम्पियन. डीजे